आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना हा थेट इशारा आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून पवारांनी शेळकेंना हा इशारा दिलाय। मेळाव्याला येऊ नये म्हणून शेळकेंकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली। शरद पवारांकडून सुनील शेळकेंवर जोरदार टीका करण्यात आली आहे। स्वतः सुनील शेळके आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। शेळकेजी, थेट शरद पवारच म्हणतायत की लक्षात ठेवा माझं नाव शरद पवार, तुमची प्रतिक्रिया? आज खरं तर साहेब माझ्या मतदारसंघामध्ये येत असताना साहेबांनी माझ्या कामाच्या बाबतीत दखल घेऊन खरं ते वक्तव्य केलं असावं। आज साहेब आमच्या मनामध्ये श्रद्धे आहेत, उद्या देखील असतीलच, परंतु साहेबांनी अशा पद्धतीनं माझ्यावरती जे काही वक्तव्य केलं हे का केलं हे मलाही अजून थोडं सुटत नाहीये। शरद पवारांनी असा उल्लेख केलेला आहे शेळकेजी की तुमच्याकडून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून, आणि त्याच्यावर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मावळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा मावळ तालुका आहे। इथं दादागिरी, दहशत, दडपशाही चालत नाही। इथे विकास कामं आणि माणसांना त्यांच्या सुखादुःखात उभा राहणारा व्यक्तीच चालतो। आदरणीय पवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं या मागं स्पष्टपणानं तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, माझ्या मावळ तालुक्यातील जनतेला देखील सांगतो, आज साहेब येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या मागे 99% खंबीरपणानं उभा आहे। 35 ते 40 फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि इतर पक्षातले शिवसेना उद्धव साहेबांचे असेल किंवा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षातले असे मिळून साधारणतः 200 ते 250 कार्यकर्ते आज त्या मेळाव्यामध्ये उपस्थित होते। आणि म्हणून समोरचं प्रतिसाद पाहता काही मंडळींनी साहेबांच्या कानात चुकीच्या पद्धतीने माहिती दिली असावी। आजही मी सांगतो, ज्या ठिकाणी असं साहेबांनी वक्तव्य केलं, एका जरी व्यक्तीनं सुनील शेळकेनं दादागिरी केली, सुनील शेळकेनं फोन करून कार्यक्रमाला जाऊ नका असं जर कुणी दाखवलं, सांगितलं, तर मी जाहीरपणानं त्या व्यक्तीची आणि आदरणीय साहेबांची देखील माफी मागेल। परंतु खोटे आरोप माझ्या मतदारसंघातल्या जनतेला देखील कधीच पटणार नाही, मान्य देखील होणार नाही। मात्र शेळकेजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शरद पवार यांनी आतापर्यंत अशा पद्धतीनं कधीच इशारा दिलेला नव्हता, आज ते जाहीर मंचावरून असं बोलतायत। नक्कीच मावळ मतदारसंघामध्ये साहेबांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना अपेक्षित होतं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साथ मिळेल, परंतु मावळ तालुक्यात मी मागाशी सांगितलं 99% हे आदरणीय दादा ते आज मावळ तालुक्यामध्ये भरभरून साथ देत आहेत, भरभरून प्रेम करतायत, विकास कामांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवतायत। अशा आदरणीय दादांच्या मागे ही जनता उभी आहे हे लक्षात आल्यानंतरच शेवटी मीडिया समोर काहीतरी प्रतिक्रिया दिलीच पाहिजे, या भावनेतून साहेबांकडून ही प्रतिक्रिया आली असावी असा माझा अंदाज आहे। शेळकेजी, तुम्ही असं म्हणताय की शरद पवारांचा कदाचित हा गैरसमज झालेला असावा, मात्र त्यांना भेटून तुम्ही त्यांचा हा गैरसमज दूर करणार का? नाही, नक्कीच मला साहेबांनी कधी जरी बोलवलं तर मी साहेबांकडे आदरानं आणि एका आपुलकीच्या नात्यानं कधी त्यांच्याकडे जाईल। त्यांनी मला कधी बोलवलं, कुठलाही प्रश्न असला, नाही जरी बोलवलं तरी माझे कुठलेही प्रश्न असले तरी मी साहेबांकडे घेऊन जाईलच, त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही। शेळकेजी, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे की त्यांना शरद पवारांना चुकीची माहिती दिली गेली असं तुम्ही म्हणताय, मात्र ही चुकीची माहिती कुणाकडून दिली गेली असावी? तिथं साहेबांना कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं, जे काही 4 ते 5 लोक लोणावळा शहरातले होते, त्यामध्ये माजी मंत्री होते, त्यांच्याकडनं ही जी काही माहिती दिली गेली की समोर आज कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आले नाही, सुनील शेळके या ठिकाणी दमबाजी करतायत किंवा दहशत करतायत, त्यांना या कार्यक्रमाचं अपयश लपवायचं होतं म्हणून साहेबांसमोर काही या बाबतीत वक्तव्य केलेली आहेत। नक्कीच, धन्यवाद शेळकेजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात संवाद साधण्यासाठी। तर सुनील शेळके हे स्वतः फोन लाईनवरून आपल्यासोबत होते।